तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात येणाऱ्या पातुर्डा येथे कर्जमाफी मुद्द्यावर शेतकरी शेतमजूर राज्यव्यापी हक्क परिषदचे स्वराज्य पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वात आयोजन करण्यात आले होते। यावेळी शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या राज्य सरकारने कोणतेही निकष न लावता तात्काळ कर्जमाफी जाहीर करण्याची मागणी यावेळी सर्वानुमते करण्यात आली। राज्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे। अतिवृष्टी, दुष्काळ आणि पुरामुळे शेतकऱ्यांचे हाल झाले आहेत। शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात आहे, त्यामुळे तात्काळ शेतकऱ्यांची कर्जमाफी करा अशा शब्दात बच्चू कडू यांनी थेट सरकारवर हल्ला केला असून येत्या 28 ऑक्टोबरला नागपूर येथील आयोजित आंदोलनात शेतकऱ्यांनी हजेरी लावावी असे आवाहन त्यांनी याप्रसंगी शेतकऱ्यांना केलं आहे। तंत्र सुरू केलं ते दूध थांबली पाहिजे आणि 28 जे आमच्या आंदोलनाची एकंदरीत तयारी आहे त्याच्यातला एक हा भाग आहे। आज अशी अवस्था आहे का एकंदरीत या परिषदेमागे हेच आहे का विदर्भातला मुख्यमंत्री आहे ना, विदर्भातला कापूस उत्पादक शेतकरी सुखी आहे ना, सोयाबीन उत्पादक ना, संत्रा उत्पादक ना, धान उत्पादक। म्हणजे विदर्भातला मुख्यमंत्री असताना किमान विदर्भातल्या तरी शेतकऱ्यांना न्याय भेटेल असं वाटत होतं, पण ते भेटत नाही। ते बोलत होते आणि देवाभाऊचं भाषण नेहमी पाहत होतंय का विदर्भाबाबत त्यांची एवढी तळमळ होती, ती सगळी मळमळ झालेली आहे। आणि मग संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या अपेक्षा होत्या का पूर गेल्यानंतर तरी मदत होईल चांगली, पण ते झाली नाही। त्यांनी 20% बोनस देतो म्हणून सांगितलं होतं, हमी भावाच्या 20% बोनस, आता हमी भावानंच खरेदी होत नाही। केवढी मोठी तफावत आहे। राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्तांसाठी पॅकेज जाहीर केलंय, अद्यापही ते मिळताना दिसत नाही। दिवाळीनंतर किती भेटल सगळं फसवा आहे। तेलंगणा न करता काही कुठलंही नुकसान झालं नाही तरी 5,000 रुपये देतात आणि तुम्ही नुकसान झाल्यावर 5,000 देताय, काय होणार? काय रब्बीचं पीक तरी उभं राहील का? निघाचा खर्च किती आहे? किती खर्च आहे निघाचा? तुम्ही सोयाबीन एका एकराची काढली तर 5,000 रुपये खर्च दूर आहे ना, कसं शक्य आहे? आणि हे सगळं 5,000 उद्या कर्जाचं डोंगर त्याच्या छाताळ्यावर आहे। अर्धा तो चिनभिन झालेला आहे शेतकरी, पण त्या बँकेची एक नोटीस गेली का तो घबरावतो, चिंतेत लागतंय। रोज आत्महत्या वाढत चालल्या ना। 10 वर्षात जेवढ्या आत्महत्या झाल्या नाही तेवढ्या या 2 महिन्यातल्या 3 महिन्यातल्या आत्महत्येचं हे जर पाहिलं तर प्रचंड म्हणजे मरणाऱ्याची संख्या वाढत आहे, पण बोलणारा आता बोलायला तयार नाही। वाईट आहे। इकडे शेतकरी त्रस्त असताना विरोधक आता मतचोरीच्या आणि बोगस मतदाराच्या मुद्द्यावर एकवटले आहे। 1 तारखेला निवडणूक आयोगाच्या विरोधात ते मोर्चा काढणार आहे। त्याला तर समर्थनच आहे, केलंच पाहिजे, कारण लोकशाहीचा कणा आहे। मतदानच हे जर अशा पद्धतीनं झालं तर मग ते संविधान आणि लोकशाहीचा जिवंतपणा संपून जाईल। अशा पद्धतीनं होऊच नाही। आम्ही तर सरळ सांगितलं का मशीन ठेवा, ईव्हीएम मशीन ठेवा, पण तो व्हीव्हीपॅट हाती येतो ना, त्या व्हीव्हीपॅटवर आमची सही असली पाहिजे, आमचा क्रमांक असला पाहिजे, आमचं नाव असलं पाहिजे। ज्या पद्धतीनं बॅलेटवर तुम्ही ठेवत होते तो व्हीव्हीपॅट तुम्ही मतपेटीत टाका, वाटलं तर ते मोजू ना, पण हे सारे नामर्द आहे, त्यांना माहित आहे ह्या गेम आपला लागत नाही। मुंबईतलं आपलं कार्यालय काढून घेतलं पक्षाचं काय कारण असू शकतं? दुसरं काय कारण असणार आहे? बोंबलनं वाढलं म्हणजे काही ना करणं सुरू होऊन जाते। म्हणजे बीजेपीची एकंदरीत जी भूमिका आहे, बीजेपी म्हणजे गरज सर्व वैद्य मरो आणि तो लवकर मरो। बाकीचे म्हणतात थोडे उशिरा नेला पाहिजे, हे म्हणते लवकर मर। साप जेवढा जलद गतीनं पलटत नाही तेवढ्या जलद गतीनं बीजेपी पलटतं, ते धोरणच त्यांचं। आणि आम्हाला काही फरक पडणार नाही, आम्ही लोकांच्या मनात कार्यालय उभं करू। निवडणूक काय करणार? आता गवई साहेब तिकडे आहे तर थोड्या होप वाढलेल्या तिथेपर्यंत गेलं पाहिजे, कारण आज व्यवस्था अशी आहे का मतदान सगळ्या एजन्सी ताब्यात आहे। तुम्हाला माहिती आहे न्यायालय कसे आहे, तुमचे निवडणूक आयोग कसं आहे, हा स्वातंत्र्य आयोग राहिला कुठं? हो, त्याचं अस्तित्व संपून टाकलं ना यांनी। कुठे आहे? तिथं शुकर माना तुम्ही तर थोडे बरे आहे का भाजपच्या कार्यालयात मतदान नाही होत, काही दिवसांना ते होईल, कार्यालयात जाऊन ठपका मारा लागल आणि अगोदर जाहीर करण, एवढंच राहिलं ना। बाकी राज ठाकरे म्हणतात की 96 लाख मतदार महाराष्ट्रात मत द्या किंवा मात्र मॅच फिक्सिंग आहे। सरळ गोष्ट आहे का एकंदरीत तुम्ही जर पूर्ण रिझल्ट पाहिले तर विदर्भातले असे आमदार आहेत
ज्याला 1,40,000 मतं, 1,50,000 मतं, जो आमदार स्वतः म्हणायचा का मी 5,000 निवडून येणार की नाही येणार, एक 50-50, 60-60 लाखानं मतं भेटलं. पहिले पुऱ्या महाराष्ट्रात एखाद्या दुसऱ्याला 1 लाखाच्या वरती मतदान राहतं. त्याच्यामुळे ते स्पष्ट आहे का सगळी व्यवस्थित प्लॅनिंग झालेलं आहे. आणि आता मला तर अशी भीती आहे का मुंबई ताब्यात घेईल आणि बिहार सोडून देईल, म्हणजे बोंबलणं बंद झालं पाहिजे. हे पण भीती आहे का बिहार जर सोडलं आघाडीला तर मग जो जे बोमा आहे आपोआपच कमी होईल. आणि नितीश कुमारचा जो गेम आहे उद्या केंद्र हल्लं नाही पाहिजे, व्यवस्थित हे प्लॅनिंग करू शकतो ते. जानकरांनी आता याबद्दल एक तोडगा काढला की त्यांनी बॅलेटवर मतदानाची मागणी केली. मी तो म्हणतो बॅलेटही नाही, व्हीव्हीपॅट जो निघतं ना तो आमच्या हाती देणार आहोत. ईव्हीएम मशीन तशीच ठेवा, पण व्हीव्हीपॅटच्या हात येतं ते चिठ्ठी, ते वरली मटक्यासारखे आहे, त्याच्यावर नाव आहे ना काहीच आहे, फक्त चिन्ह दिसतं, ते फक्त स्क्रीनवर दिसतं, खालची चिठ्ठी वेगळी पडते. ते जर व्हीव्हीपॅट आमच्या हाती दिलं आणि त्याच्यावर जर आमचं नाव, नंबर आणि सही जर घेतली तर हा संविधानाने दिलेला अधिकार. काय माझं मत कुठं गेलं आज सांगू शकतं का निवडणूक आयोग का माझं मत कुणाला दिलं म्हणून? संविधानाने दिलेला अधिकारच तुम्ही गायब केलाय. हा मूलभूत अधिकार आहे. त्याचं मत जर त्याला पाहायला भेटत नसन, ते कुठं गेलं हे तुम्ही सांगू शकत नसन, विषय संपला ना सगळा. मुरलीधर जे मंत्री मुरलीधर मोहोळ आहेत यांच्यावरती आरोप होते की त्यांनी चेन सरकारची 3,000 कोटी रुपयांची ऑफर जी आहे 230 कोटी रुपयांमध्ये हडपण्याचा प्रयत्न केला. काय नवल आहे बीजेपीचा. हे तर एक असे तर कित्येक प्रकार आहे. तुम्ही एकंदरीत जर पाहिलं तर हा सगळा सत्तेचा जो एकंदरीत जो उपयोग आहे तो बीजेपीनं फार चांगला व्यवस्थित घेतला आहे. हजारो कोटीची मालमत्ता जमा करून ठेवली. ये तो क्या टेलर होगा, पिक्चर तो बहुत बाकी है. शनिवारवाड्यात एक नमाज पठणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि आंदोलन केलं, स्वच्छ केलं त्याला. नमाज पडला म्हणून काय, छत्रपतीची ती भूमी आहे, सगळी आहे. आणि मला असं वाटतं का नमाज पडल्यानं मस्जिद व्हायची होईल अशी भीती वाटत असेल तर मग मला वाटते हे नवलच आहे. नमाज कुठं पडावं नाही पडू, मंदिरात जर एखाद्या मुस्लिमानं नमाज पडला तर वाईट काय त्याच्यात. जे अल्लाला जे मस्जिदीत समजत होते ते देवाला अल्लाह समजून नमाज केलं तर वाईट काय. म्हणजे त्याच्यात मला वाटतं एवढा घबराची काय गरज नाही. आयलो मोहम्मद, आयलो महादेव, म्हणजे इतक्या लहान लहान गोष्टीवर तुम्ही मीडियावाले भारी आहे हो. तुम्ही ते कसं दाखवलं, तुम्हाला तोच धंदा आहे. निवड याची लाव त्याची लाव लगाड लावाशिवाय तुम्हाला काय धंदा राहिला. तिथं इव्हिनमध्ये कसे सामान्य रुग्णात किती लोक मरतं, शेतकरी कसा जगतंय हे तुम्हाला दाखवतंय. ते तुम्ही तिकट मिनिट लावून दाखवताय. नमाज पडला काय पडलं, काय मोठं त्याच्यातली घटना आहे तुम्ही सांगा. इथं 6.5 लाख शेतकरी मरतोय, रोज 12 शेतकरी मरतोय. त्याचं तुम्ही तिथं बोललं तर दंगा होतोय ना, आम्ही मरतो तर काहीच होत नाही. तुम्ही मीडियावाले त्याच्यात तेवढेच बदमाश आहे. आपण म्हटलं की शेतकऱ्यांनी सर्व रंगाचे झेंडे घेऊन आंदोलनात उतरावं, नेमका काय अर्थ? तर काय आहे, एका झेंड्यानं जमत नाही. तिरंग्याची 26 जानेवारी 15 ऑगस्ट माणसं हात धरून भरावं लागतं आणि झेंडा रंगाचा लावला का गर्दी होतं. मग आता काय करावं, पर्याय नाही. ओके भाई, गप्पा मुंबई जिल्ह्यातल्या बच्चूभाऊ कुठे, तू कुठे, बरोबर चुकीच आहे. म्हणजे औषध केलं काय, फक्त बसू वाटे चोपडे केले, गप्पा आणते नाही का. शरद पवारचा तो निर्णय चुकला. सोनिया गांधीने असं करायला नको होतं. गप्पा बसते करले आणि गप्पा मुंबईच्या आणि दिल्लीच्या. वास्तविक पाहिलं त्याला घरात कुणी चांगलं पाहत नाही, त्याला सुनाई घर पाहत नाही, गावात कवडीची किंमत नाही, वावरात असाल तर गांधर गवत मावत नाही. आणि गप्पा दिल्लीच्या मुंबईच्या ही परिस्थिती आहे. मी त्या ठिकाणी प्रामाणिकपणाने सांगतो, तुम्ही कोणा पक्षाचा देणं घेणं नाही, तुम्ही कोणा जातीच्या कोणा धर्माच्या देणं घेणं नाही. मी सांगतो ज्या पक्षाचा त्याच पक्षात राहा, पक्ष अधिक बळकट करा, बरोबर ना. तुमच्या ज्या नेत्यावर प्रेम असेल तोही नेता जरा अधिक बळकट होऊ द्या. वाटल्यास अर्धा एका व्यक्त हरपून टाका, थोडं नेत्याला अधिक ताकद द्या. मला अजिबात म्हणणं नाही, पण ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्याचा मजुराचा प्रश्न येत असेल त्या ठिकाणी खंबीरपणे लढणाऱ्या माणसाच्या पाठीशी उभा राहा. खऱ्या आपल्याला त्यासाठी प्रयत्न लक्षात घ्या. काय झालं या ठिकाणी विठ्ठलराजे बोलले, 12
कदाचित ही अवस्था आमच्या विदर्भातली शेतकऱ्याची आहे. कोणी लढणारा तयार नाही. आमच्यासारखा लढते, आवाज शेतकऱ्याचा बुलंद करण्याचं काम करते. माझ्यावर सुद्धा आरोप होतात ना, होतात की नाही? खऱ्या खोट्याने बोलतोय. बच्चूभाऊ, एवढा प्रचंड त्रास सहन करावा लागतो. मला 17 वर्ष झाले शेतकऱ्यासाठी, मजुरासाठी लढतो. असे आरोप करतात खालच्या दर्जाचे की ऐकूनच जात नाही. माझ्या घरावर आरोप केला जाता. म्हणजे याने सर्व परिसीमा ओलांडले एवढे आरोप या ठिकाणी होत आहेत. काय तर कोणी सांगते प्रशांत डिक्करनं 50 एकर जमीन घेतली अशी निर्वात. मी या ठिकाणी खुलाम सांगून देतो, बरोबर आहे की चुकीचा आहे आरोप? कोणी सांगते यानं त्याच्या बिल्डिंग बांधणं चालू आहे शेगाव, तेलारा. काय काय आरोपात अंदाज नाही. मी सांगतोच तुम्हाला. काही लोक म्हणतात आता गेला तो येतोच नाही. निवडणुकीत मतदानच्या दिवशी पहाटे पहाटे मावर हल्ला झाला. लोकांनी विरोधकांनी प्रचार केला, म्हणत प्रशांत डिक्कर मेला, मत काल व्यर्थ गमावता, मत मेला म्हणा. पण त्यांना हे सुद्धा सांगायचं की प्रशांत डिक्कर अजून मेला जिता आहे. त्यासाठी मी आलो, बरोबर आहे ना? जिवंत प्रशांत डिक्कर अजून मेला नाही. मी सांगणार आणि पुढे काय करणार आहे तर. आणि एवढे आरोप तुम्ही करता. 15 वर्षाचं 16-17 वर्षाला मी काम करून आलो शेतकऱ्यांसाठी. त्याही वेळेस तेच सांगतो, आजही तेच सांगतो आणि भविष्यात 10-15 वर्षांना परत जे आज सांगेन, जे पक्तर सांगतील तेच मग 15 वर्षांना शब्द राहतील. हे लक्षात घ्या. संपत्ती कमावणं असतं तर आमच्या आजपर्यंत झालो असतो करोडपती. अनेक त्याच्या ठिकाणी आम्हाला आश्वासन आले, आम्हाला आमिष दाखवण्यात आले. ज्या ज्या विरोधक माझ्यावर आता सांगायला की हरकत नाही, आपण घरचे माणसं आहे. खोट्या तक्रारी देऊन 5-5, 7-7 दिवस बच्चू मला जेलमध्ये राहावं लागलं. एवढंच नाही तर एका आमच्या बहिणीला 16 वर्षाच्या मुलीला पोलीस स्टेशन मध्ये नेण्यात आलं आणि त्या ठिकाणी माझ्यावर सुद्धा आरोप झाले होते. पण ज्या वेळेस पोलिसांनी मुळामध्ये धसले आणि त्या मुलीच्या तोंडातून खरं वास्तव बाहेर आलं, त्यावेळेस त्या मुलीनं सांगितलं, आम्हाला सांगितलं ते पोलीस भावाने काही आपली यात त्या बहिणीने सांगितलं की प्रशांत डिक्करचं अजून माझं कधी बोलणं नाही. फक्त प्रशांत डिक्कर हा मी मोबाईलवर पाहत असतो, त्याचा माझा काही संबंध नाही. म्हणजे पैसे घेऊन प्रशांत डिक्कर हे आरोप करता. ये तो अंदर की बात है कि पुलिस भी अपने साथ है. बरोबर आहे ना? काय करायचं ते करा आरोप. अरे काय तुम्ही म्हणता जमीन घेतल्या, बिल्डिंगा बांधल्या, माझं खुलं आव्हान आहे की जर का प्रशांत डिक्करच्या किंवा प्रशांत डिक्करच्या परिवारामध्ये 1 गुंठा जर जमीन असेल, कोणा बँकेत जर प्रशांत डिक्करचे 5,000 जर शिल्लक असतील, फक्त दाखवायला आणा, कुठली तरी झेरास आणा, फक्त ओरिजिनल कागद आणूच नका. प्रशांत डिक्कर कोण्याही चौकात फाशी घ्यायला तयार. फाशी लक्षात घ्या. आताच नाही, याच्या पुढे 15 वर्ष प्रचंड खालच्या दर्जाचे माझ्यावर आरोप केला जातात. विधानसभा लढलो भाऊ, काँग्रेसवाले सांगतात की प्रशांत डिक्करने बीजेपीने उभं केलं, बीजेपीने सांगेल की काँग्रेसवाले बद्दल मान लग्न होऊन गेला तुमच्यासारखा. गेम झाला आपला. खराय कोण आहे? काही विरोधक सांगतात आता दखल परत येत नाही. मी सांगतो तुम्हाला, निवडणूक पासून मी कोण्या तयारीत आहे. खरं तर विषय भरपूर काही बोलण्यासारख्या, पण महत्वाच्या विषयाकडे येतो. यावर्षी शेतकऱ्याची परिस्थिती प्रचंड बिकट आहे. दररोज या महाराष्ट्रामध्ये 8 शेतकरी आत्महत्या करतात. हजारो शेतकरी आत्महत्यांच्या पायरीवर उभे आहेत. अशा परिस्थितीमध्ये ना या नैसर्गिक आपत्तीमुळे आमचा शेतकरी हवालदिल झाला असेल, शेतकरी आत्महत्या करत असेल, तर मायबाप सरकारचं सुद्धा काम आहे या शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून या शेतकऱ्यांना आधार देण्याचं काम या सरकारने करायला पाहिजे. परंतु खोटे आकडेवारी दाखवता तुम्हाला एवढं अनुदान मिळेल, एवढी सबसिडी मिळेल, एवढं मदत मिळेल. अजून दिवाळी उद्याची आली, खिशात रुपयाने आले का पैसे? मागच्या वर्षीचा पीक विमा रोखलाय, आले का पैसे? औरंगाबाद, संग्रामपूर तालुका दाखवला, जळगाव तालुक्यात नुकसान सततच्या पासून सोयाबीन गेले, कापस गेले, आले का पैसे? मग कुठात आहे मंत्री, कुठात आमदार, कुठात खासदार? या ठिकाणी मला आवर्जून सांगायचं आहे, 1880 मध्ये इंग्रजांनी मिठावर कर लावला होता आणि काही कालांतरानंतर
मध्ये आले, त्या मिठाचा सत्याग्रह केला. कर कशावर लावला होता? मिठावर कर लावला होता. महात्मा गांधीजींनी सत्याग्रह केला. संपूर्ण देश महात्मा गांधीजींच्या पाठीशी उभा राहिला होता. बरोबर आहे? आज कर्जमुळे शेतकरी आत्महत्या करतोय. दररोज शेतकरी आत्महत्या करतात. हजारो शेतकरी आत्महत्याच्या पायरीवर उभा आहे. आणि आज या महाराष्ट्रामध्ये बच्चू भाऊनं कर्ज माफीचा आवाज उचलला आहे. तुमचं आपलं काम काय आता? बच्चू भाऊच्या पाठीशी उभं राहणं आहे. बरोबर ना? शासनात तयारी आहे तुमची. आणि म्हणून येणाऱ्या 28 तारखेला आपल्याला नागपूरमध्ये जायचं आहे. बच्चू भाऊ तुम्हाला सांगतीलच, कारण की परिस्थिती एकाच देशात राहतो पण दुसरा भाव आहे. आपल्याला न्याय वेगळा आहे, शहरी भागात असाल तर तिथं न्याय वेगळा आहे. आपल्याला घरकुलाला भेटतात 3 लाख. किती? 1,20,000. 1,20,000. शहरात असाल तर किती? किती? 40 लाख. म्हणजे एकाच देशात एकाच महाराष्ट्रात राहतो, आपल्याला न्याय वेगळा. शहरी भागात असेल तर तिकडे न्याय वेगळा. मजुराचं त्याच्यापेक्षा कठीण. विमानात अपघात झाला, माणूस मेला तर वारसाला भेटतात 1 कोटी. आणि आमचा शेतात काम करणारा मजूर मेला तर त्याला मजूर मेला ज्याच्या नावाने शेती नाही, जो जगाची भूक भागण्याचं काम करते शेतमजूर, त्याचा जर मृत्यू झाला, काही अपघात झाला तर त्याच्या कुटुंबाला सरकार 1 रुपया देत नाही. कोणा मजुराला भेटला काय रुपया? मजुराचा प्रश्न सुद्धा महत्वाचा आहे. कारण खरं मला एक सांगा, या जगामध्ये अन्नदान करणारा मोठा आहे की घेणारा मोठा आहे? आपण अन्नदान करणार आहे ना? अन्न फुकतो जगात. बोला तुम्ही, अन्नदान करणारा मोठा की घेणारा मोठा? अन्नदान करणारा मोठा. बोला, रक्तदान करणारा मोठा की घेणारा मोठा? रक्तदान करणारा मोठा. बरोबर आहे. मतदान देणारा मोठा की घेणारा मोठा? मतदान करणारा. इथंच तर चुकलं आपलं. इथं उलट झालं. इथं 75 वर्ष ज्यानं मतदान घेतलं तो 25 वर्षात कुठे गेले, आणि ज्यानं मतदान देण्याचं काम केलं 75 वर्ष झाले. आपली हातात कोटरा घेऊन कोणी म्हणते कर्जमाफी द्या, कोणी ही परिस्थिती आपली आहे. इथं उलट झालं. काय करता दोन? हे चूक आपल्या खऱ्या अर्थानं मगाशी मिस्टर राजे असतील, आमचे बंगाल पाटील असतील, सर्वजण या ठिकाणी बोलले की निवडणूक आले की हिंदू खतरे में मुस्लिम खतरे में आणतात. त्याला आपण त्याच्याच आपल्या डोक्यात त्यात घालतो आणि नंतर मात्र आपले त्या ठिकाणी फजित होते. बरोबर चुकीचं आहे. ते 2 मिनिटात त्या ठिकाणी माझे संपणार आहे बोलणे, कारण की आपल्याला बच्चू भाऊला सुद्धा या ठिकाणी ऐकायचं आहे, दीपक भाईंना सुद्धा या ठिकाणी ऐकायचं आहे. माझे अनुभव मी सांगतो या ठिकाणी. 2 मिनिटात माझे बोलणे थांबवणार आहे. खऱ्या अर्थानं माझा शेतमजुरांचा प्रश्न फार बिकट आहे. मागच्याच वर्षी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की ब्राह्मण, या महाराष्ट्रातला ब्राह्मण समाज गरीब आहे, ब्राह्मण समाजाने आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना या महाराष्ट्रामध्ये झाली. तर आमचा शेतमजूर हा श्रीमंत आहे का? या महाराष्ट्रामध्ये असा ब्राह्मण समाजाचा कोणता माणूस आहे की शेतात जाते काम करायला? असं मी 1 वर्ष झाले शोधून मला अजून मला दिसूनच नाही राहिलं. मग शेतमजूर दररोज शेतात काम करते, खाण्यापिण्याची व्यवस्था नाही. ज्या पद्धतीनं मजुरांना कामगारांना दिल्ली मुंबईच्या सुविधा भेटतात, त्याच पद्धतीच्या सुविधा शेतात काम करणाऱ्या शेतमजुरांना भेटल्या पाहिजे. फडणवीस साहेब, ज्या पद्धतीनं तुम्ही परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन केलं, त्याच पद्धतीनं सुद्धा आमच्या शेतमजुरांसाठी या महाराष्ट्रामध्ये स्वतंत्र शेतमजूर कल्याण महामंडळ स्थापन झालं पाहिजे. ही सुद्धा या ठिकाणी मागणी आहे. आणि या ठिकाणी जाता जाता एकच सांगतो, निवडणुका जवळ आल्या. हे बरोबर निवडणुका जवळ आल्या की हिंदू खतरे में मुस्लिम खतरे में आणतात. बरोबर आहे काय? बरोबर आहे. पास्ती पाहिलं, आपलं 5 वर्ष कधी भांडण नाही, कधी तंटा नाही. आता आपल्या गावामध्ये, आपल्या प्रभागामध्ये, आपल्या पंचक्रोशीमध्ये सर्व समाजाचे लोक राहतात. मुस्लिम समाजाचे लोक राहतात, हिंदू समाजाचे लोक राहतात ना. पण आमच्यात कधी भांडण नाही. सकाळपासून मुस्लिम समाजाचे लोक आणि हिंदू समाजाचे लोक सोयाबीन सोंगायला जातात, दुपारी जेवण करतात सोबत, संध्याकाळ झाली की घरी येतात. कधी भांडण नाही, कधी तंटा नाही. पण निवडणुका आल्या की हिंदू खतरे में मुस्लिम खतरे में कसं काय ते? बरोबर आहे. अरे तुळजापूरच्या भवानी मातेच्या मंदिरापुढे आमच्या बहिणीचं कोण विकणारा माणूस हा मुस्लिम समाजाचा आहे. पंढरपूरच्या विठोबाच्या मंदिरापुढे
फाडणारा माणूस हा मुस्लिम समाजाचा आहे. पण आजपर्यंत कधी विचित्र घटना घडली असं कधीतरी ऐकलं का? असं कधीच होत नाही. पण निवडणुका झाले की हिंदू खतरे में मुस्लिम खतरे में कसं काय ते मुस्लिम भी खतरे में नहीं, हिंदू भी खतरे में नहीं, या हरामखोरांच्या खुर्च्या खतरे में म्हणून आपल्या आपसात भांडण लावण्याचा खरं तर या ठिकाणी प्रचंड उशीर झाला. मला माहिती आहे तुम्ही सुद्धा थकून गेले. एवढा उशीर होऊन तुम्ही या ठिकाणी थांबलात त्याबद्दल सर्वांचे मी मनापासून खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो, धन्यवाद देतो. आणि बच्चू बोला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे की हे लोक तुम्ही या ठिकाणी मंचावर आहात दीपकभाई, हे लोक यानं तुम्हाला काही गाडीकडे पाठवली का? कोणा भाड्याला पैसे दिले काय? कोणा पेट्रोल दिलं काय? तुम्हाला कोणाचा फोन तर आला काय कार्यक्रमाला या म्हणून? त्यांना फोन सुद्धा केला नाही. हे लोक आहेत, हे तुमच्यावर प्रेम करणारे लोक आहेत भाई. खऱ्या अर्थानं मी जाता एवढंच सांगतो, काही लोक म्हणत असतील की निवडणूक झाली विधानसभेची तेव्हापासून प्रशांत डिक्कर कुठे गेला? मला सुद्धा, मी शेतकऱ्याच्या घरामध्ये जन्माला आलेला माणूस आहे. माझ्या बापाच्या फाटलेल्या बनेंचे क्षेत्र मोजणारा प्रशांत डिक्कर तुमच्या समोर उभा आहे. 17 वर्ष झाले शेतकऱ्यासाठी आणि मजुरासाठी लढतोय. या सरकारला एकच सांगायचं आहे, आमच्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न असेल, आमच्या शेतकऱ्यांच्या या संग्रामपूर तालुका असेल, जळगाव असेल, या महाराष्ट्रातले जे तालुके असतील त्या एक तरी तालुक्यात काही शेतकऱ्याची नुकसान भरपाई पासून वंचित राहता कामा. प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात पैसे आले पाहिजेत. त्याचबरोबर कापूस सोयाबीन सुद्धा पीक हातचं गेलेलं आहे. हेक्टरी किमान 50,000 रुपयाची आर्थिक पॅकेज जर सरकारने जाहीर केलं ते सुद्धा फार गरजेचं आहे. शेतमजुरांसाठी स्वतंत्र विकास कल्याण महामंडळ सुद्धा स्थापन करणे गरजेचं आहे. या सरकारला मी एकच सांगते, आणि तुम्हाला जे विरोधक माझ्यावर म्हणत असते प्रशांत डिक्कर कुठे गेला, मी शपथ घेऊन सांगतो की मी 6-7 महिने झाले मी माझ्या तयारीत आहे. मीच नाही, असे 1000-2000 पोरं आम्ही तैनात केलेले आहे. या सरकारला एकच सांगायचं आहे की जर का आमच्या शेतकऱ्याचे कर्जमाफी केली नाही, आमच्या शेतकऱ्याचा 7-12 कोरा केला नाही, या संग्रामपूर तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचे नुकसान भरपाई जर खात्यात टाकले नाही तर लक्षात घ्या, अख्ख्या देशातली जर तुम्ही बहुत त्या मंत्रालयाला तुम्ही त्या ठिकाणी घेराव घातला तरी प्रशांत डिक्कर असे हजारो प्रशांत डिक्कर साध्या रूपात नाही तर हातात बंदुका घेऊन नक्षलवादीच्या रूपात तुमच्या मंत्रालयात घेऊन या नाही सराच्या लक्षात घ्या. आणि म्हणून या ठिकाणी तुम्ही ऐकून घेतलं त्याबद्दल खूप खूप सर्वांचे मी अभिनंदन धन्यवाद व्यक्त करतो. आणि यानंतर दीपकभाई बच्चू भाऊंना आपण शांततेने या ठिकाणी ऐकायचं आहे. एवढंच बोलतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शेतकऱ्याची कर्जमाफी, पीक विमा, नुकसान भरपाई तसेच शेतकरी शेतमजुरांसाठी आर्थिक कल्याण महामंडळ स्थापनेसारख्या मागण्या घेत स्वराज्य पक्ष, प्रहार व पॅन्थर सेनेने यावेळी एकत्रित सरकारवर निशाणा साधला. स्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वाखाली संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा येथे सदर सभा पार पडली. या परिषदेत मंचावरील प्रमुख नेत्यांनी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांवर जोरदार टीका केली. यावेळी माजी आमदार बच्चू कडू, माजी राज्यमंत्री महादेव जानकर, दीपक केदार, गजानन पाटील बंगाळे, विठ्ठलराजे पवार, घनश्याम चौधरी, रवींद्र इंगळे आणि उज्ज्वल पाटील चोपडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले. MCN न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार, संग्रामपूर. भूमी ऐतिहासिक आहे, पण दुर्दैवाने याचं राष्ट्रीय प्रतीक होत नाही. अनेक वर्षे या भागातल्या समाज बांधवांनी मागणी केली, त्यातून विदर्भातलं आणि पातुर्ड्याचंच एक वैभव वाढणार आहे, पण त्याला राष्ट्रीय स्मारक केलं जात नाही. प्रत्येक लोकप्रतिनिधी मतं मागताना इथं असणाऱ्या दलित समूहाला, आंबेडकरवादी समूहाला आश्वासन देतात की आम्ही राष्ट्रीय स्मारक करू, पण आताही तिथं खुल्यावरती ते स्मारक आहे. त्याच्यामुळे त्याचं ऐतिहासिक स्मारक व्हावं ही येणाऱ्या काळात आम्ही भूमिका घेऊन लढा उभा करणार आहे. आणि इथं आल्यामुळे एक लढाऊ केंद्र आहे अशी एक जाणीव यातून झाली. आपण खरं तर शेतकऱ्यांना आता पाठिंबा दिला, काय भूमिका? त्या शेतकऱ्यांना पाठिंब्याची गरज आहे, कारण एकंदरीत इथलं केंद्र आणि राज्य सरकार जाती आणि धर्माचे भांडण लावते, फॅब्रिक पद्धतीने आंदोलनं उभा करत आहे.
तुम्ही मतं मागताना कर्जमाफी करू असं आश्वासन दिलं होतं, 7/12 कोरा करू अशी भूमिका घेतली होती, शेतमजुरांना न्याय देऊ, जमीन देऊ अशी भूमिका घेतली होती. पण चंद्रशेखर बावनकुळे गायरान जमिनीवरती सौर ऊर्जा प्रकल्प उभा करतायत आणि भूमिहीनांनी पसाभर जमीन जी काही ताब्यात घेतली होती ती सुद्धा हिसकावून घ्यायला लागली. म्हणजे तो भूमिहीन होतोय. शेतमजुरांना या ठिकाणी किमान वेतनचं धोरण सुद्धा लागू नाहीये. त्याच्यामुळे जनावरांची नोंद होती पण शेतमजुरांची नोंद होत नाही. शेतकरी आणि शेतमजूर या दोघांचं एक कंबाईन भूमिका, अस्तित्वाची लढाई उभा राहिली पाहिजे. आणि जर बघितलं तर शेतमजूर हा मोठ्या प्रमाणात दलित आहे, भूमिहीन आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसोबत त्यालाही दुष्काळ पडल्यावरती मोबदला मिळाला पाहिजे, त्याचंही पॅकेज ठरलं पाहिजे आणि त्याची सुद्धा नोंद झाली पाहिजे. अशा पद्धतीची भूमिका घेऊन या शेतकरी आंदोलनात आम्ही शेतकरी नेत्यांसोबत खांद्याला खांदा लावून लढणार आहेत. कारण या ठिकाणी प्रत्येक आरक्षणाच्या असो किंवा जाती धर्माच्या मोर्चाचं नेतृत्व करताना आम्हाला भारतीय जनता पार्टीचे आमदार दिसतात. त्याच्यामुळे सत्ताधारी आमदार जातीमध्ये भांडणं लावण्यात, जातीचे आमदार जर तुम्ही लावत असाल तर तुम्हाला शेतकऱ्यांचं भलं करायचं नाही तर त्यांचं वाटोळं करायचं आणि मुख्य विषयापासून त्या ठिकाणी त्यांना विचलित करायचं. सगळंच धोक्यात आहे. दलित अत्याचार वाढले, आम्हाला शेतकऱ्यांना सुद्धा नाकारलंय, शेतमजुरांना नाकारलंय आणि इंटरनॅशनल लेव्हलला एक दलित लंडनमध्ये जर नोकरी मागतोय तर त्याला भारतीय जनता पार्टीचे राज्य उपाध्यक्ष असलेली महिला एक बोटे ती पत्र पाठवते की याला नोकरी देऊ नका. त्या पद्धतीने जर षडयंत्र होत असेल तर पाठीमागच्या निवडणुकीत कटेंगे तो बटेंगे अशा पद्धतीचं धोरण आणलं आणि आता बूट मारून आणि इंटरनॅशनल लेव्हलची नोकरी नाकारून त्या ठिकाणी सनातन विरुद्ध संविधान असा एक नवीन धोरण त्यांनी आणलं. जानेवारी ते सप्टेंबर या 9 महिन्याच्या काळात राज्यात दलित अत्याचारांमध्ये मोठी वाढ झाली. नाही, मोठी वाढ आहे. जवळपास 500 ते 600 घटनांना मी भेटी दिल्या आणि याच्यावरती मुख्यमंत्री बोलायला तयार नाही. या खामगावलाच धर्म विचारून एक जणाला नग्न करून त्या ठिकाणी मारण्यात आलं, गाय चोरीचा आरोप लावला. तर दलितांचं अस्तित्व, अनुसूचित जाती जमाती घटकांचं अस्तित्व या राज्यात धोक्यात आलेलं आहे. मुख्यमंत्री आमचे, राज्याचे जे गृहमंत्री ते या अन्याय अत्याचारावर कसलीही भूमिका घेत नाहीत. त्यामुळे त्यांचा सुद्धा प्रश्न आमचा ज्वलंत होत चालला आहे आणि एकंदरीत या राज्यात त्यांच्या सुरक्षेची कोणतीही अजेंडा गृहमंत्र्याकडून राबवला जात नाही. हे दुर्दैव. मला ओव्हरऑल करू शकतो. मी मुख्यमंत्री महोदयाला विचारलं, फायनान्स मिनिस्टरला विचारलं की म्हणलं माझं शाळा नाही, कॉलेज नाही, इंजिनिअरिंग नाही, लग्न नाही, बायको नाही, घर नाही, दार नाही, मी मंत्री झालोय तर मला माझ्या शेतकऱ्याला दुधाला दर वाढवायचा आहे. त्यांनी त्यावेळेस पाठिंबा दिला बरं का, विरोध नाही केला. मी बघितल्यानंतर चीफ सेक्रेटरी सहीच करत. मग एक दिवशी वेगळ्या स्टाईलमध्ये मला काटीन गोंगडण खानपाडवाला घेऊन जावं लागलं. सांगितलं सह्या करायच्या आणि त्यावेळेस 42 रुपये लिटर 3, 5, 8 पैसा गाईला दर होता आणि 52 रुपये म्हैशीला दर होता. बांधवा, मला हे का सांगायचं आहे, मी शेतकरी आहे. शेतकऱ्याचीच पोरं मंत्रालयात गेल्यावर बिघाडते ती का नाही म्हणजे एवढा दर देऊ नका तुम्ही. विठ्ठलराजे पवार आहेत, फाटेसाहेब आमच्या पंढरपूरचे आहेत की त्यावेळेस मोठ्या मोठ्या मंत्र्यांना मी विचारलं, माजी मंत्री होते, म्हणजे तुला काय अक्कल आहे का नाही, ही सभा शेतकऱ्याला वेळी सवय लागेल असली सवय लावू नकोस. म्हणजे मी दर दिला बांधवांना. आमची विनंती आहे, प्रशांत डिक्कर सारखा माणूस, हा दीपक भाऊ केदारे सारखा माणूस जर विधानसभेत आणि लोकसभेत असं त्यांचा मायव्याली का आमचं दर ठरवायला, आमच्या परिणामी दर ठरवू ना. इलेक्शनच्या वेळेस तुम्ही जागा नसता. दीपक भाऊ आंबेडकर जयंती आम्ही करतो, अहिल्याबाई करतो, शिवाजी महाराज करतो, त्यावेळेस प्रश्न गर्दी असते. ज्यावेळेस मतं मिळायला आम्ही जातो तेव्हा शत्रूच्या हातात ही माणसं मतं देतात, त्यामुळे आमचं वाटोळ होतं. याचं कारण काय, शेतकरी एका दाण्याचे 1000 दाणे बनवला शेतकरी आहे, मागतकरी गाव आहे. सर्व धंद्याला दर मिळाला पण शेतकऱ्याच्या मालाला दर का मिळाला नाही, त्याला आम्ही देखील चिंतन केलं पाहिजे. बांधव, आज जगामध्ये अमेरिका जगावर राज्य का करते आहे, तर इंडस्ट्रियल सेक्टर आहे. शेतकऱ्याच्या पोरानो तुम्हाला शेती बरोबर तुम्हाला उद्योगधंदा करावा लागेल तर तुम्ही टिकणार आहे. हे सरकारी प्रत्येक जण विरोधी पक्षात असल्यावर म्हणणार आम्ही एवढा दर देतो. सोयाबीनला खर्च आहे काय यायचा, मोठ्या मोठ्या गप्पा मारायच्या. आता असणारे आपले मुख्यमंत्री ज्या वेळेला विरोधी पक्ष नेते होते त्यावेळेला
सोयाबीनला 7,000 8,000 दर मिळाला पाहिजे, कापसाला 15,000 दर मिळाला पाहिजे. पाशा पटेल साहेब ही महाराष्ट्रातनं दौरच ही बोलायला लागले की टीव्हीवर आता दगड घालू वाटते. अशी अवस्था सामान्याची झाली आहे. कारण तुम्ही बोलता एक आणि करता एक. राज्याचा अर्थमंत्री म्हणजे स्वान करा येत नाही. भावानं पाठच शपथ घ्यायची का? पाठच शपथ घ्यायचं स्वान करा येतं. शिंदे साहेबाचा अनेक 40-50 आमदार फोडायला ह्यांच्याकडे पैसा आहे. हजारो कोटी रुपये उद्योगपतींची माफ करायला ह्यांच्याकडे पैसा आहे. उद्योगपतींचं कर्ज यांनी माफ केलं. आता सत्कार केला. जानकर साहेबांना घोंगडं आणि काठी दिली. माझं बारकाईने लक्ष होतं त्या काठीला खनपटायची. 4 सोयाबीन कापसाचा जर तुम्ही नाही लक्ष दिलं, ऊसाकडे नाही लक्ष दिलं, तर जानकर साहेबांच्या माध्यमातून याच काठीचा खनपाट तुम्हाला लागल्याशिवाय राहणार नाही. कारण सामान्य शेतकरी आज हवालदिल झालेला आहे. सामान्य शेतकऱ्याची अवस्था वाईट झालेली आहे. आणि तुमचं माझं सुद्धा पूर्ण बिघडलेला आहे. पण भावाने ही सत्ता कुणी दिली? सत्ता तुम्ही आणि आम्ही यांच्या ताब्यामध्ये दिली. ज्या वेळेला इलेक्शन येतं, एखाद्या पेशंटचं ऑपरेशन करायला 1 तासभर भुलीचं इंजेक्शन दिलं जातं. तसं इलेक्शन मध्ये 4-8 दिवस तुम्हाला भुलीचं इंजेक्शन दिल्यासारखं मटण दिलं जातं, दारू दिली जाते, मताच्या आदल्या दिवशी पैसा दिला जातो, भुलभुलैया केली जाते, थप्पा मारल्या जातात. आणि सामान्य माणसातला आज मला सांगा, टिक्कर सारखा माणूस, प्रशांत टिक्कर आमचे मित्र, आज दीपक केदारभाऊ सारखा माणूस, जानकर साहेबांसारखा माणूस या मंत्रालयामध्ये, या विधान भवनामध्ये अशी माणसं पाहिजे की विधान भवन कदा हल्लं पाहिजे. मी आज इकडे विदर्भामध्ये काय नाही, माझा तुमचा काय संबंध, परंतु खऱ्या अर्थानं भावान ज्या वेळेला उसाचं आंदोलन आमच्या भागामध्ये पेटायचं, त्यावेळेला इथली मंडळी, मग रविकांत तुपकर असू द्या, प्रशांतरावजी टिक्कर साहेब असू द्या, गजानन भाऊ बंगाळे साहेब असू द्या, अशा अनेक माणसं आमच्या भागामध्ये येऊन आम्ही उसाचा दर 1400 रुपयाचा 3,500 रुपये दर घेतोया. भावानो, आमच्या आणि तुमच्या अवस्था